तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहणार आहोत आपण DC जनरेटर, अजून त्याचे मेन पार्ट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स, अजून त्या पार्ट्स रोल काय आहे त्या जनरेटरमध्ये ते बघणार आहोत. मी व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणाला पण एज्युकेशनचे व्हिडिओ आवडतात त्याला नक्की शेअर करा. पडू आपल्या व्हिडिओकडे. DC जनरेटरचे कार्य काय आहे? मेकॅनिकल एनर्जीचं ते रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. त्यानंतर त्याचे मेन पार्ट्स आहे फील्ड वाइंडिंग, जे स्टेटरला लागून राहते, तो स्थिर भाग, आणि जो घुमणारा भाग राहते तो म्हणजे रोटर, त्याच्यावर आर्मेचर वाइंडिंग केलेली असते. अजून त्या बॉडी राहते त्याला योक पण म्हणतात. अजून त्याला ते वाइंडिंग केलेले सगळे कनेक्शन कम्युटेटरला लागतात. आणि आर्मेचर पण राहतं, शाफ्ट राहते घुमणारे. कार्बन ब्रश सुद्धा राहतात जे कम्युटेटरला म्हणजे जनरेटरला सुरू करण्याचं कार्य करते. त्यातून कम्युटेटरला सप्लाय जाऊन आर्मेचर घुमते आणि मोटर घुमायला लागतं. कम्युटेटरमध्ये कम्युटेटर सेगमेंट राहते, त्याला ब्रश होल्डर पण राहत असते जनरेटरला. त्याला मग ब्रश फिट केलेले राहतात, कार्बन ब्रश. अशा प्रकारे DC जनरेटरचे मेन पार्ट असतात. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.